ನಮಸ್ಕಾರ ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾವು ಇಂದು ದ್ವಿತೀಯ ಭಾಷೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಕಾಪಿ ಕಪ್ಪು ಅನ್ನುವಂಥ ಈ ಗದ್ಯ ಪಾಠವನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡುವ. ಈ ಒಂದು ನಾವು ಸಣ್ಣ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಮರಾಠಿ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮಾಧ್ಯಮದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ನಮ್ಮ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಮೆಚ್ಚುಗೆ ಇರಲಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ದ್ವಿತೀಯ ಭಾಷೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಈ ಕಾಪಿ ಕಪ್ಪು ಅನ್ನುವಂತಹ ಈ ಒಂದು ಗದ್ಯ ಪಾಠವನ್ನ ಬರೆದಿರುವಂತಹ ಲೇಖಕರು ಡಾಕ್ಟರ್ ಗುರುರಾಜ್ ಕರಜ್ಗಿ. ಇವರು 1952ರಲ್ಲಿ ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲೆ ಕರಜ್ಗಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಇವರು 22ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸಂಶೋಧನಾ ಲೇಖನಗಳನ್ನು ದೇಶ ವಿದೇಶದ ನಿಯತಕಾಲಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಿದ್ದಾರೆ. ಅನಂತರ ಇವರ ಪ್ರಜಾವಾಣಿ ದಿನಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬರುವಂತಹ ಕರುಣಾಳು ಬಾ ಬೆಳಕೆ ಅಂಕನ ಬಹಳಷ್ಟು ಜನಪ್ರಿಯತೆ ಪಡೆದಿರುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಈ ಒಂದು ಕಾಪಿ ಕಪ್ಪು ಅನ್ನುವಂಥ ಈ ಗದ್ಯ ಪಾಠವನ್ನ ನೋಡೋಣ. ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಕಾಪಿ ಕಪ್ಪು ಅನ್ನುವಂಥ ಈ ಗದ್ಯ ಪಾಠವನ್ನ ಕರುಣಾಳು ಬಾ ಬೆಳಕೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಅಂಕನ ಬರಹದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಇದನ್ನ ವಾಚನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಾ ಇದನ್ನ ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ಹೇಳುವಂಥದ್ದನ್ನ ಅಂದ್ರೆ ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ವಿಶ್ಲೇಷಣೆಯನ್ನ ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. ಕಾಪಿ ಕಪ್ಪು. ಒಂದು ಬಾರಿ ಒಂದೇ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಲಿತು ನಂತರ ಬೆಳೆದು ದೊಡ್ಡವರಾದ ಒಂದಿಷ್ಟು ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ररा मनेगे होदरू. बघा इथं काय होतं म्हणजे एक दिवशी एका शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी त्यांनी त्यांच्या हेडमास्टरना भेटण्यासाठी, त्यांचे हेडमास्टर आता रिटायरमेंट झालेले होते आणि त्या हेडमास्टरना भेटण्यासाठी त्यांनी त्या हेडमास्टरच्या घरी जातात. ಅವರು ನಿವೃತ್ತಿಯಾಗಿ ಎಷ್ಟೋ ವರ್ಷಗಳಾಗಿವೆ. ಈ ಎಲ್ಲ हळ्या विद्यार्थ्यांना ಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ತುಂಬा संतोष. बघा त्या हेडमास्टर त्यांनी रिटायरमेंट होऊन फार वर्ष झालेले आहेत आणि त्यांनी घरामध्येच राहत होते. मग त्यावेळी त्या जुन्या विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर त्या हेडमास्टरना भरपूर आनंद होतो आणि ते पण ते जुने विद्यार्थी माजी विद्यार्थी त्या शिक्षकांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर त्या शिक्षकांना खरंच ಆನಂದ ವಾಡ್ತು. ಈ ಎಲ್ಲ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷ. ನಿಜವಾದ ಶಿಕ್ಷಕನಿಗೆ ಸ್ವಂತ ಮಕ್ಕಳಿಗಿಂತ विद्यार्थीಗಳೇ ಹೆಚ್ಚು प्रियರಾಗಿರುತ್ತಾರೆ. खरं सांगायचं म्हणजे कने खरा शिक्षकाला कने स्वतः आपल्या मुलांपेक्षा पण आपले विद्यार्थीच त्यांना भरपूर आवडीचे असतात आणि भरपूर त्यांनी आवडत असतात, भरपूर त्यांनी प्रिय असतात. ಹೆಡ್ಮಾಸ್ತರರು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಅವರನ್ನೆಲ್ಲ ಪುಟ್ಟ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕೂಡಿಸಿ ಮಾತನಾಡಿಸಿದರು. बघा ते हेडमास्टर काय केले म्हणजे आपल्या घरामध्ये त्यांना सर्वांना बोलवून घेतले. बोलवून घेऊन त्यांना काय केले म्हणजे त्यांचं छोटंसंच घर होतं, त्या छोट्याशा घरामध्ये त्यांनी तिथं त्यांना बसायला दिले. त्याच्यानंतर बघा ಆಗ ಈ ಹಿರಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುತ್ತಿದ್ದರು. बघा तिथं काय होतं म्हणजे ते मग तिथं आल्यानंतर शिक्षकांच्या बरोबर त्यांनी चर्चा करत होते आणि आपली मुलं सगळे फ्रेंड्स सर्कल त्यांनी आपल्यामध्येच बोलून घेत होते आणि त्यांनी बोलत होते, आपल्या जीवनाबद्दल त्यांनी चर्चा करत होते. ಒಂದಲ್ಲ ಒಂದು तक्रारू, ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತಿದೆ. बघा त्यांनी एक ना एक तक्रार त्यांनी बोलत होते. काय बोलत होते? एकीकडे बघितल्यानंतर व्यापार काय होत आहे, कमी होत चाललेला आहे. रुपये बेले खुशी होती. बघा पैशांचं किंमतच नाही आहे असं त्यांनी चर्चा करत होते. ಹಣಕ್ಕೆ ಬೆಲೆಯೇ ಇಲ್ಲ. बघा पैशांना किंमतच नाही असं त्यांनी बोलत होते. ಮಕ್ಕಳು ಬೆಳೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ, ಅವರನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದೇ ಕಷ್ಟ. बघा त्यांनी काय म्हणजे मुलं काय होत चाललेत म्हणजे मोठी होत चाललेले आहेत. त्या मुलं आम्हाला काय करून घेत नाहीत, त्यांनी अर्थच करून घेत नाहीत. आम्ही त्यांना काय पण सांगायला गेलो तर ते काय करत नाहीत, आमचं ऐकूनच घेत नाहीत असं त्यांनी सगळे विद्यार्थी ते आपणच बोलत होते. शिक्षकांच्या बरोबर सोबत त्यांनी चर्चा करत होते. आमची मुलं मोठी झालेली आहेत परंतु ते आमचीच ऐकत नाहीत असं ते विद्यार्थी शिक्षकांना आपल्या सांगत होते. ಹೀಗೆಲ್ಲ ತೊಂದರೆಗಳ ಸರಮಾಲೆ ಬೆಳೆಯುತ್ತಿತ್ತು असं त्यांनी काय त्यांना त्यांचे
कष्ट त्यांनी सांगून घेत होते, एकामेकांना त्यांनी सांगून घेत होते. ಆಗ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರರು ಹೇಳಿದರು ಬಗ ಅಥವಾ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ सांगत होते. ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ काय सांगितले बघा, ಮಕ್ಕಳೇ ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ಇರಿ, ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಕಾಪी ಮಾಡಿಕೊಂಡು बरुत्तेने. बघा त्यांनी काय सांगितलं म्हणजे, आणि विद्यार्थ्यांनो जरा तुम्ही बोलत बसा आणि मी आतमध्ये जाऊन तुमच्यासाठी चांगली कॉपी मी करून आणतो, असं त्यांनी सांगून आतमध्ये गेले. ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹೋಗಿ ಕೆಲವು ವರ್ಷವಾಯಿತು, ಆದರೆ ನನ್ನ ಕಾಪी ಕೂಡ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತದೆ. बघा त्यांनी काय सांगितलं म्हणजे, माझी पत्नी मला सोडून फार दिवस झाले ती जाऊ गेलेली आहे, म्हणजे वारलेली होती. मला सोडून ती सोडून जाऊन मला फार वर्ष झाली, परंतु माझी कॉपी इतकी टेस्टी असणार ना, तुम्ही पिऊन बघा, असं त्यांनी म्हटले. चेष्टा करत त्यांनी आतमध्ये गेले. ಎಂದು ಜೋರಾಗಿ ನಕ್ಕು ಅಡುಗೆ ಮನೆಗೆ ಹೋದರು. त्यांनी असं चेष्टा करत हसत त्यांनी म्हणजे कॉपी करून आणण्यासाठी त्यांनी आतमध्ये गेले. 10 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಕಾಫी ತಂದರು. बघा एक 10 मिनिटांमध्येच म्हणजे त्यांनी काय गरमागरम त्यांनी एका भांड्यामध्ये कॉफी करून आले. ಒಂದೆರಡು ಟ್ರೇನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 30-35 कप ಕೂಡ ತಂದಿಟ್ಟರು. बघा तेवढंच नव्हे तर त्यांनी 1-2 ट्रे म्हणजे 30 ते 35 कप त्यांनी त्या ट्रे मध्ये हलवून त्यांनी 2 ट्रे मध्ये कप आणून ठेवले आणि त्यांनी एका भांड्यामध्ये कॉफी पण सोबत घेऊन तिथं ठेवले. आणि ಬಂದ ಹುಡುಗರು ಕೇವಲ 15 ಜನ. ಗುರುಗಳು ತಂದಿಟ್ಟ ಟ್ರೇಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವು ಅತ್ಯಂತ ಬೆಲೆ ಬಾಳುವಂತಹವು. बघा तिथं फक्त विद्यार्थी किती आलेले, 15 मुलं तेवढीच आलेली होती. खरं शिक्षक काय केले म्हणजे 30 ते 35 कप 2 ट्रे मध्ये त्यांनी आणून ठेवले आणि त्यांनी काय सांगितले विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनो, माझी केलेली कॉपी तुम्ही टेस्ट करा आणि घ्या, असं त्यांनी म्हटले. आणि तिथं आणलेले त्या ट्रे मध्ये कसले कसले कप होते बघा, ಚೈನಾ ಪಿಂಗಾಣಿಗಳು, ಕೆಲವು ಸುಂದರ ಗಾಜಿನವು, ಕೆಲವು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಕಪ್ಗಳು, ಇನ್ನೂ ಬೆಲೆ ಬಾಳುವ ಗಾಜಿನವು ಮತ್ತು ಕೆಲವು ಸ್टील ಲೋಟಗಳು. बघा त्या ट्रे मध्ये कोणते कप्स होते म्हणजे चैना पिंगाणी म्हणजे चैनी मातीचे केलेले होते, सुंदर होते आणि सुंदर काचेचे होते. तसंच नव्हे तर प्लॅस्टिकचे कप पण होते, त्याच्यासोबत काही कमी किंमतीचे पण कप होते, काही स्टीलचे वाट्या पण त्या ट्रे मध्ये होत्या. तर इथं बघा, ನೀವೇ ಕಾಪಿ ಹಾಕಿಕೊಳ್ಳಿ. त्यांनी काय म्हणलं बघा, तुम्हीच काय करा, कॉपी घालून घ्या, असं त्यांनी म्हणत होते. आमेले कुळीतू मातनाडोना, मग तुम्ही कॉपी घालून घ्या आणि आम्ही काय करूया, पीत बोलत बसूया, काय चर्चा करूया, असं त्यांनी म्हटले. ಎಂದರು ಗುರುಗಳು, असं त्यांनी शिक्षक म्हटले. विद्यार्थीಗಳು ಹೋಗಿ ಕಪ್ಪು ಆರಿಸಿಕೊಂಡು ಕಾಪी ಹಾಕಿಕೊಂಡು ಬಂದರು. विद्यार्थी काय केले, तिथे आणलेल्या त्या 2 ट्रे पैकी त्याच्यामध्ये असलेले त्यांनी कप वेचून त्यांनी काय केले म्हणजे कॉफी घालून घेतली आणि कॉफी घेऊन पियत त्यांनी बसले. त्याच्यानंतर बघा, ಎಲ್ಲರೂ ಕಾಫಿ ಕುಡಿಯುತ್ತಿರುವಾಗ गुरुಗಳು ಮಾತು ಎತ್ತಿದರು. बघा त्यांनी कॉफी पियत असताना गुरु त्यांचे शिक्षक एक विषय त्यांनी विचारले. काय विचारले बघा, तर ನೀವು ಗಮನಿಸಿದ್ದೀರಾ, तुम्ही बघितला का, ಪ್ರಶ್ನೆ करायला तुम्ही बघितला काय म्हणजे, ನೀವೆಲ್ಲ ಎಂಟು ಕಪ್ಪುಗಳನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿರಿ. बघा त्यांनी काय म्हणलं म्हणजे, तुम्ही कसले कप वेचून घेतला, असं त्यांनी म्हणाले. प्रश्न करायला, ನಾನು ನೋಡುತ್ತಿದ್ದೆ, ಮೊದಲು ಹೋದವನು ಅತ್ಯಂತ ಬೆಲೆ ಬಾಳುವ कप्पू आरशीಕೊಂಡ. बघा पहिल्यांदा गेलेला व्यक्ती काय केला म्हणजे एकदम किंमतीचाच कप त्या ट्रे मध्ये वेचून तो काय केला म्हणजे घेतला. म्हणजे त्याला हाती लावलेला तो कप तो वेचला नाही, तो काय केला म्हणजे त्याच्यामध्ये कुठली किंमतीचा आणि चांगलं कप आहे तो शोधून त्याच्यामधला एक कप घेतला. आणि ते ಎಲ್ಲರೂ ಬೆಲೆ ಬಾಳುವ ಕಪ್ಪುಗಳನ್ನೇ ಆರಿಸಿಕೊಂಡರು. त्याच्यानंतर पण गेलेले विद्यार्थी पण काय केले म्हणजे त्याच्यामध्ये कुठले चांगले कप आणि किंमतीचे कप आहेत तेच किंमतीचेच कप घेतले आणि किंमतीचे नसलेले कप, प्लॅस्टिकचे कप, स्टीलची वाट्या वगैरे त्यांनी तिथंच ठेवून आले. ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರ, तसं त्यांनी काय म्हणाले बघा, त्यांचा म्हणायचा उद्देश काय आहे बघा, ಸಾಧಾರಣವಾದ ಕಪ್ಪುಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿಯೇ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿರಿ. म्हणजे तुम्ही साधा असलेले कप म्हणजे साधारण असलेले कप तुम्ही वेचलाच नाही, चांगले किंमतीचेच कप तुम्ही वेचला. उत्तमवादुदನ್ನು ಪಡೆಯಬೇಕು ಎನ್ನುವ ಆಸೆ ನಿಮ್ಮದು. म्हणजे उत्तम म्हणजे चांगल्या किंमतीचंच वस्तू घ्यायची आशा कोणाच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये. आणि
एकदम कमी दर्जाचे कप घ्यायची आशा तुमच्या मनामध्ये नाहीच आहे. म्हणजे गावले ते तुम्ही वाटी उचलला नाही, तर तुम्ही त्या कप पैकी चांगले चांगले कप तुम्ही वेचला. ह्याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही चांगलंच विचार करता, परंतु वाईटच्या विचाराच्या बद्दल, वाईट वस्तूंच्या बद्दल तुम्ही विचार करतच नाही, असं त्यांनी म्हटले. ಬಹುಶಃ ಅದೇ ನಿಮ್ಮ ತೊಂದರೆಗೆ ಕಾರಣ. ಬಹುಶಃ तुमच्या काहीतरी तुमच्या त्रासला, म्हणजे तुमच्या कष्टाला हेच मुख्य कारण असेल, मला असं वाटतंय. असं कोण म्हटलं तर ते गुरु म्हटले त्या विद्यार्थ्यांना. तर बघा, ನಿಮಗೆಲ್ಲ ಬೇಕಾದದ್ದು कपಗಳಲ್ಲ. मग त्यांनी काय सांगितलं बघा, तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला फक्त काय पाहिजे होती, कॉफी पाहिजे होती. तुम्ही कोणत्याही कपमधनं तुम्ही कॉफी टेस्ट केला तर कॉफीची टेस्ट काही बदलत नाही. का म्हणजे ती एका भांड्यामध्ये तयार झालेली कॉफी असतो, त्याच्यामुळे साखर पण तेवढंच घातलेलं आहे, दूध पण तेवढंच घातलेलं आहे आणि पाणी पण मिश्रण तेवढं झालेलं आहे, कॉफी पण तेवढीच टाकलेली होती. ती उकळलेली फक्त एकाच भांड्यामध्ये असल्यामुळे त्याची टेस्ट काही बदलत नाही. परंतु तुम्ही त्या दुसऱ्या कपमधनं घालून पिला तर त्याची टेस्ट सेमच राहणार. स्टीलच्या कपमधनं पिला तर टेस्ट सेमच त्याचा टेस्ट राहणार, आणि प्लॅस्टिकच्या कपमधनं पिला तरी त्याचं टेस्ट सेमच राहणार. आणि तुम्ही पिंगाने चिनी मातीच्या कपामधनं पिला तर त्याची टेस्ट सेमच राहणार. आणि किंमतीच्या कपमधनं, तुम्ही सोन्याच्या कपमधनं जर तुम्ही ती कॉफी घालून पिला तरी त्याचं टेस्ट काय होणार नाही, बदलणार नाही. का म्हणजे त्या एकाच भांड्यामध्ये केलेली ती कॉफी असते. असं त्यांनी काय म्हणाले बघा, तुम्हाला काय पाहिजे होती, फक्त कॉफी पाहिजे होती, तुम्हाला कप नको होते. परंतु तुम्ही काय केला, कॉफीपेक्षा कपला जास्त किंमत देत आहे. कॉफीला किंमत देत नाही तुम्ही कशाला किंमत जास्त देत आहे, ಕಪ್ಲ ಕಿಮ್ಮತ್ ದೇತ ಹೇ. ಆದರೂ ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ಕಪ್ಪನ್ನೇ ಆರಿಸಿಕೊಂಡಿರಿ. ಜೀವನ ಎಂದರೆ ಕಾಫಿ ಇದ್ದಂತೆ. ಹಣ, ಅಂತಸ್ತು, ನಿಮ್ಮ अधिकार ಇವೆಲ್ಲ ಕಪ್ಪುಗಳ ಇದ್ದ ಹಾಗೆ. बघा तुम्ही काय सांगत बघा, तर तुम्हाला काय पाहिजे होती, फक्त कॉफी पाहिजे होती. तुम्ही ती कॉफी कसल्या कपमधनं घालून पिता तेव्हा त्या कॉफीची रेट काय होणार आहे, वाढणार आहे. चांगल्या कपमधनं पिला तर त्याची रेट वाढणार आहे, आणि स्टीलच्या कपमधनं तुम्ही पिला त्याची किंमत काय होणार आहे, कमी होणार आहे. तर टेस्ट सेमच राहणार आहे. तर त्यांनी काय सांगितलं बघा, जीवन म्हणजे एक कॉफी असल्यासारखं. जीवन म्हणजे काय, एक तुमची कॉफी असल्यासारखं. तर हना, पैसा, आस्ती म्हणजे आमचं पैसा, धन, खन हे सर्व आहे का नाही, सर्व आमचं एक कप असल्यासारखं. म्हणजे आम्ही कॉफी काचेमधनं पितो, त्याचं डिमांड तेवढं वाढणार आहे. तुम्ही सोन्याच्या कपामधनं कॉफी पिला तर त्याचं रेट भरपूर वाढणार आहे. तेच तुम्ही स्टीलच्या कपमधनं कॉफी पिला तर त्याचं रेट काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याचा अर्थ काय म्हणजे एवढंच की तुमचे पैसा, तुमची आस्ती हे सगळं आहे का नाही, अधिकार हे सगळं कप असल्यासारखं. तर कॉफी म्हणायची ही फक्त जीवन म्हणजे एक कॉफी असल्यासारखं. ಇವೆಲ್ಲ ಜೀವನವನ್ನು ಧರಿಸಲು ಬೇಕಾದ साधनಗಳಷ್ಟೇ. म्हणजे आमचं जीवन आम्ही कसं राहतो आणि आम्ही कसं राहायला बघतो म्हणायचं फक्त हे वस्तूच आम्हाला आधार करतो. फक्त कॉफी म्हणजे फक्त एक जीवन असल्यासारखं. ती कॉफी कसल्या किंमतीच्या कपमध्ये आम्ही ओतल्यानंतर त्याची किंमत काय होणार आहे, वाढणार आहे. परंतु कॉफीचा टेस्ट मात्र वाढणार नाही आणि कमी पण होणार नाही. ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಹಿಡಿದುಕೊಂಡ ಕಪ್ಪು ಕಾಫಿಯ रुचिಯನ್ನು बदलिಸಲಾರದು. बघा त्यांनी सांगितलं ते सांगत आहेत. काय म्हणत आहेत म्हणजे तुम्ही धरलेले ते कॉफीचे कप ते काय करत नाही, कॉफीचा टेस्ट बदलणार नाही, त्याचा टेस्ट सेमच राहणार आहे. ದುರ್ದೈವವೆಂದರೆ ನಾವು ಕಾಫಿಗಿಂತ ಕಪ್ಪಿಗೆ ಹೆಚ್ಚು महत्व ಕೊಡುತ್ತೇವೆ. दुर्दैव काय म्हणजे आम्ही कॉफीपेक्षा कपला जास्त काय करत आहे म्हणजे महत्व देत आहे. ಮತ್ತೊಬ್ಬರ ಕಪ್ಪನ್ನು ನೋಡಿ ಅಸೂಯೆ ಪಡುತ್ತೇವೆ. आणि काय करतो म्हणजे आम्ही दुसऱ्यांना बघून, दुसऱ्यांच्याकडे कोणतं कप आहे ते बघून आम्ही काय करतो म्हणजे त्यांचा टिंगल करायचा विचार करतो. परंतु कप हा एक आस्ती, अंतस्तू असल्यासारखं, कॉफी हा टेस्ट, हा जीवन असल्यासारखं असं. मग नंतर बघा तिथे लेखक काय म्हणतात म्हणजे, भगवंत नಮಗೆ जीवन ಎನ್ನುವ कॉफी ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. भगवंत आम्हाला काय दिलं म्हणजे एक जीवन म्हणायची एक कॉफी आम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. ते आमचं जीवन आम्ही कसं बदलायचं आमच्यामध्ये आहे. तर इथे बघा, ನಾವು ಅವನು ಕೊಡುವುದು ಈ कॉफी मात्र कप्पನ್ನಲ್ಲ. बघा त्यांनी काय सांगत आहे म्हणजे फक्त तो त्यांनी काय करत, आम्हाला जीवन दिलेलं आहे, देव
ते हे कॉपी असल्यासारखं आम्हाला कप देत नाही. कप हे काय म्हणजे आमची ಅಂತಸ್ತು ಆಸ್ತಿ. ಇದಕ್ಕೆ ಸಮ. ನಾವು ಅದನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಜೀವನವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕಷ್ಟೇ. ಕಪ್ಪುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಅವನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟ ಈ ಜೀವನವನ್ನು अस्वादिशी. बघा भगवान देव आम्हाला काय दिलाय म्हणजे एक हा कॉपी म्हणायसारखा एक जीवन दिलाय. आम्ही ते चांगलं काय करायला पाहिजे, तो आमचं जीवन काचेमध्ये परिवर्तन करा, म्हणजे काचेमध्ये घालून आमचं जीवन आम्ही परिवर्तन करून घ्यायला पाहिजेत, हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे असं त्यांनी म्हणतात. अलंकाराಗಳ ಬೆನ್ನತ್ತಿ ಓಡಿ ಓಡಿ ಜೀವನವನ್ನು ಮರೆಯಬೇಡಿ. तुम्ही अलंकाराच्या पाठीमागे लागून आमचं जीवन काय करू नका, बाद करू नका असं त्यांनी म्हणतात. संतोषವಾಗಿರುವವರೆಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಚೆನ್ನಾಗಿರುವುದು. बघा आम्ही आनंदानं राहतो तेव्हा आमचं जीवन आरामात राहतोय. आम्ही कष्टमध्ये आलो तर आमचं जीवन सगळं काय होतं म्हणजे बाद होऊन जातोय, म्हणजे ನಾಶ होऊन जातोय. ಅದಕ್ಕಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಿಕ್ಕಿರಕ್ಕಿಲ್ಲ, ಆದರೆ ಸಿಕ್ಕಿರುವುದನ್ನು ಹೇಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ आस्वादिಸಬೇಕು ಎನ್ನುವುದನ್ನು ಗೊತ್ತಿದೆ. बघा तर आमचं जीवन आम्ही कसं स्वाद करायला पाहिजे, आमचं जीवन आम्ही कसं द्यायला पाहिजे, कष्ट सुख आलं तर पण आम्ही त्याच्यामधनं कसं जायला पाहिजे म्हणायचं आपल्याला. आम्ही काय करायला पाहिजे, एक वे आम्ही शोधायला लागतो. ಕಪ್ಪುಗಳ ಚಿಂತೆ ಬೇಡ, ಕಾಪಿ अस्वादिशी. ನೋಡ್ರಿ तुम्हाला कपचा विचार नको आहे, तुम्ही कसं राहायचं ह्याचा विचार नको आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे, आम्ही आणलेली कॉफी फक्त काय करायचं, त्याची टेस्ट बघायची आहे. तुम्ही कुठल्या कपनं घातला तर पण त्याची टेस्ट काही ಬದಲಾರ್ नाही. ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾವು ಇವತ್ತು ಕಾಫಿ ಕಪ್ಪು ಅನ್ನುವಂಥ ಈ ಗದ್ಯಪಾಠವನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಇರುವುದನ್ನು ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡುವಂಥ ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಮೆಚ್ಚುಗೆ, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಚಾನಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ, ಅದೇ ರೀತಿ ಮುಂದೆ ಬರುವಂತಹ ಇನ್ನಿತರ ವಿಡಿಯೋಗಳು ನಿಮಗೆ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮತ್ತು ಲೈಕ್ನಿಂದ ನಿಮಗೆ ಅವು ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ ಸಿಗುತ್ತವೆ. ಹಾಗಾದರೆ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಕಾಫಿ ಕಪ್ಪು ಈ ಒಂದು ಗದ್ಯಪಾಠವನ್ನು ನೀವು ಆಲಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಮಸ್ಕಾರ.